वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. सावोनी टाकी घाये, सावोनी टाकी घाये, पाषाण देवच झाला पाहे. तयारीती दृढमान करी साधाया कारण. बाण शस्त्र सावोनी गोळी, शूरा ठाव उंच स्थळे. तयारीती दृढमान करी साधाया कारण. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीते. तयारीती दृढमान करी साधाया कारण. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रधान, पांडुरंगा करू प्रधान, करू प्रथम नमन करे चरणागतांच्या. दुसरे चरणात त्यांच्या कृपाने घडेला विस्तार. कृपाने घडेला, त्यांच्या कृपाने घडेला विस्तार. महाराजी सद्गुरुनाथ काय माझी वाणी मानेल संतांसी. रंजवू चित्तासे आपुलिया. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादेन. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता सावोनी टाकी घाये, पाषाण देवच झाला पाहे. तयारीती दृढमान करी साधाया कारण. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूच प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून तुकोबारा तुम्हा सर्व जीवांना आपल्या जीवनाचं परमोच्च ध्येय प्राप्त करून घेण्याकरता मनाची दृढता राखायला सांगतात. आणि ती मनाची दृढता कशी असावी म्हणजे आपलं ध्येय साध्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं हे 3 दृष्टांताने स्पष्ट करतात. मानवी जीवन हे ध्येय प्राप्तीसाठी आहे. कर्तृत्व शक्ती हे एक मानवी शरीरात आहे. म्हणून मानवाला ध्येयाच्या प्राप्तीकरता प्रबोधन केलेलं आहे. पशवादिकांना प्रबोधन केलं जात नाही का? त्यांच्याकडे कर्तृत्व शक्तीच नाही. ती का नाही त्याचं कारण आहे. कर्तृत्व शक्ती ही ज्ञान शक्तीवर आधारित आहे. कुठलीही क्रिया ही ज्ञानानंतर संभवते. पहिलं ज्ञान नंतर क्रियेचं पाऊल उचललं जातं. पशवादी शरीरामध्ये ज्ञानच नसल्यामुळे कर्तृत्व नाही. आणि ते ज्ञान मानवी शरीरात भगवंताने मोठ्या उदात्त हेतूने घातलेलं आहे. बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि. जेने ज्ञाने देही विधेय पायी पावते. म्हणून मनुष्य जीवन हे ध्येय प्राप्ती करता साध्य प्राप्ती करता निर्माण झाले.
आणि मनुष्य जीवनाचं परमोच्च ध्येय जर कोणतं असेल तर ती परमात्मा प्राप्ती. तुकोबाराय म्हणतात, जन्माला आल्याचं सार्थक कशात आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची देखिया, विठ्ठलाची देखिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलाची देखिया, विठ्ठलाची देखिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, म्हणे जन्मा म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची देखिया, विठ्ठलाची देखिया, जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची देखिया, विठ्ठलाची देखिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखिल्या. भगवत दर्शनातच मानवी जीवनाची सार्थकता आहे, सफलता आहे, कृतार्थता आहे, पूर्णता आहे. इतर कशानेही मानवी जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. कितीही सत्ता मिळवली म्हणजे जीवनाची पूर्णता झाली असं मुळीच नाही. किती संपत्ती मिळवली म्हणजे जीवनाची पूर्णता झाली असं मुळीच नाही. किती मान प्रतिष्ठा मिळवली म्हणजे जीवनाची पूर्णता झाली असं मुळीच नाही. केवळ भगवत दर्शनातच परिपूर्णता आहे. पूर्णता कशाला म्हणतात? जिथे कसलीच अपेक्षा राहत नाही त्याला म्हणतात पूर्णता. अपेक्षा जिथे आहे, इच्छा जिथे आहे तिथे अपूर्णता आहे. इच्छा जिथे संपते तिथे पूर्णता आहे. डोळा परिपूर्ण भरला आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्याच्यात परत काहीच टाकावं लागणार नाही. अजून एक घागरा आणा, अजून एक कळशी आणा, अजून भरला. तो परिपूर्ण भरला की त्याला एक पाण्याचा थेंब देखील सहन होत नाही. पाण्याचा थेंब जर त्याच्यावर पडला तर त्याला हेलकावा निर्माण होतो, पाणी उसळणार. परिपूर्णता त्याला म्हणतात की जिथे इच्छा संपली जाते. आता हाच निकष लावा आपण. किती सत्ता मिळवली म्हणजे जीवनाची पूर्णता झाली? कारण कितीही सत्ता उपभोगली तरी पुन्हा सत्ता मिळावी ही इच्छा शिल्लकच राहते. 50 वर्ष सत्ता भोगू नये, पुन्हा आपल्याकडेच सत्ता असावी असं वाटतं की नाही? एखाद्या वेळेला जर दुसऱ्याकडे गेलीच तर त्याला 5 वर्ष सोयीने काढू द्यायची नाही. पुन्हा ती सत्ता आपल्याकडेच यावी असं वाटतं. याचा अर्थ किती सत्ता मिळाली तरी जीवनाची पूर्णता झाली असं मुळीच नाही. किती संपत्ती मिळाली तरी पुन्हा मिळावी इच्छा शिल्लक राहतेच की नाही?
10 रुपये असले म्हणजे म्हणतो 10 रुपयात काय होणार, 100 तरी असायला पाहिजे. 100 मिळाल्यानंतर थांबला का, म्हणतो 100त काय काच होणार, 1000 तरी असायला पाहिजे. 1000 मिळाले याने काय काय करायचं, 10,000 तरी. कितीही मिळाले तरी आणखी मिळावी इच्छा शिल्लक राहते. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य मुंडा महाराज सांगत असत, एका आकड्या पुढे किती शून्य दिले म्हणजे लोक देवाला नोटीस देतील की बाबा देवा बाद झाला, आता ठेवायला जागा नाही, नको पाठवू. मिळावी इच्छा शिल्लक राहते, पण तो शून्य वाढवण्यात महाराज म्हणायचे मागचा एकाचा आकडा कधी पुसून जातो, एखाद्या वेळी पत्ताय लागेल. किती संपत्ती मिळाली तरी संपत्ती मिळावी इच्छा शिल्लक राहते. कितीही मान मिळाला तरी पुन्हा मान मिळावा असं वाटतच. प्रत्येक सभेचं अध्यक्षपद मलाच द्यावं हे वाटतच. मला भाषण जरी करता आलं नाही, माझं भाषण तुम्ही वाचून दाखवा, पण अध्यक्ष मलाच करा. किती मान मिळाला तरी मिळावा ही इच्छा शिल्लक राहतेच. म्हणून त्याच्यात पूर्णता नाही. पूर्णता त्याच्यात एक भगवत दर्शनात तो प्राप्त झाला की इच्छा तिथे संपली जाते. म्हणून संत तुम्हा आम्हाला हेच कंठरवाने सांगतात, बाबांनो परमात्मा प्राप्ती करून या बस. इतर काही करण्यामध्ये जीवनाची सफलता नाही. सफलता या शब्दातून एक सांगतो मी, सफलता त्याला म्हणतात की ज्याच्या पुढे काही नाही. जे मिळवल्यानंतर पुन्हा मिळवायची इच्छा शिल्लक राहत नाही, काय मिळावं असं वाटतच नाही, त्याला म्हणतात सफलता. सफलता शब्दातूनच मी एक भाव स्पष्ट करतो आपल्या पुढे. फळ कशाला येते, झाडा. म्हणजे झाडाच्या प्रक्रियेमध्ये जे जे स्थित्यंतर घडत चालतं त्यात अंतिम प्रक्रिया आहे फळ येणे. पहिलं काय असतं, बीज. बीज लावल्यानंतर पुढे काय होतं, त्याला अंकुर फुटतात. अंकुर फुटल्यानंतर पुढे काय, फांद्या फुटतात. पुढे फांद्या फुटतात. पुढे वृक्ष फोपावला जातो, तो परिपक्व दशेला येतो. परिपक्व दशेला आला की त्याला फुलं. फुलं आल्यानंतर पुढे काय, फळ येतं. फळ आल्यानंतर पुढे काय, पुढे काहीच नाही. ज्याच्या पुढे काहीच नाही त्याला म्हणतात फळ. फळासीची पंडू सुद्धा फळे खायची. म्हणजे वृक्षाच्या प्रक्रियेतील अंतिम प्रक्रिया म्हणजे फळ येणे. फळ आल्यानंतर पुढे काही नाही. तसं जीवनात जे मिळवल्यानंतर पुन्हा मिळवायचं काय शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात सफलता. आणि ती एक फक्त भगवत दर्शनात आहे. तो एकदा काय मिळवला की मिळवायचं काही शिल्लक राहत नाही, सर्वच मिळालं जातं. तो एक मिळवण्यात सर्व मिळालं. एक राजा होता, त्याला असं वाटू लागलं छोट्या छोट्या कंपन्या आपल्या कामगारांना बोनस वाटप करतात. जसा लाभ असेल तसा लाभांश 5%, 10%, 15%. राजा म्हणू लागला मी राजा असून मी प्रजेकरता काही करत नाही, आपण एक नवीन उपक्रम सुरू करू. राजाने निर्णय घेतला. प्रत्येक वर्षी दिवाळीला आपण काहीतरी एक वेगवेगळं घटक निर्माण करून त्यांना भेट देऊ. ठीक आहे, प्रधानजी म्हणले हरकत नाही. म्हणे मग कोणता घटक घ्यायचा आता, म्हटले पहिलं घरातलंच घेऊ, घरातूनच सुरुवात करू. घरात असंतुष्टता बरीच आहे. राण्यांना पहिलं भेट देऊ या वर्षी आपण. म्हणे मग काय भेट द्यायची,
आपल्या अपेक्षेप्रमाणे देण्यापेक्षा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दे. त्यांना काय हवं ते दे. तुम्ही अर्जाची एक प्रत तयार करा आणि सर्व राण्यांना द्या आणि त्या अर्जावर आपली अपेक्षा नमूद करायला सांगा. त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना देऊ म्हणजे त्याचा उपयोग तरी. प्रधानजीने अर्ज वाटले. प्रत्येक राणीने अर्जावर आपली अपेक्षा नमूद केलेली आहे. सर्व अर्ज आले. राजाने ते वाचून पाहिले. यादी तयार करायला सांगितली. खरेदी अधिकारी बोलवला. त्याला सांगितलं हा माल खरेदी करून वितरणाचा दिवस निश्चित केला गेला. एका सभागृहात राण्या पुढे बसलेल्या आहेत. म्हणजे तयार केलेला आहे. राजे साहेब आहेत. प्रधान जे आहे एका बाजूला वस्तू ठेवलेल्या एका बाजूला ते अर्ज ठेवलेले आहेत. प्रधानजीने सूत्रसंचलन केलं. राजेसाहेबांनी यावेळेला विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि दरवर्षी तो चालवायचा असा निर्णय घेतलेला आहे. प्रथमतः घरातच ही सुरुवात केलेली आहे. राण्यांना संतुष्ट करायचं ठरवलेलं आहे. म्हणून अर्ज वाटण्यात आले होते. आपापल्या इच्छेप्रमाणे त्या वस्तू आणलेल्या आहेत. आता त्याचं वितरण केलं जाणार आहे. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्या राणीने पुढे यावं आणि आपली वस्तू घेऊन. ती राणी येते. वस्तू राजेसाहेबांकडे दिली जाते. राजेसाहेब त्या राणीला देतात जात आहेत. इकडे वस्तू संपल्या पण इकडे एक अर्ज शिल्लक राहिला. प्रधानजी म्हणाले अर्ज शिल्लक राहिलेला दिसतो पण वस्तू तर इकडे संपलेल्या आहेत. कोणाला डबल गेली का काय? पहा बरं कोणाकडे डबल गेली का काय? नाही म्हणे काय नाही आमच्याकडे एकच. पण म्हणे प्रथम त्या अर्जात काय येते तरी बघा म्हणजे त्याच्यावरून लगेच शोध लागेल. तर तो अर्ज होता पट्टराणीचा. त्या अर्जामध्ये पट्टराणीने हे नमूद केलं होतं की मला तुम्ही पाहिजे. मला एक सांगा तिला काही मिळालंच की नाही? बाकीच्यांनी अर्जामध्ये कोणी लक्ष्मी हार लिहिला होता. त्यांना लक्ष्मी हार मिळाला. कोणी फ्रीज लिहिला होता तिला फ्रीज मिळाला. जिला धुण्याचा त्रास होत होता तिने वॉशिंग मशीन लिहिली होती. तिला वॉशिंग मशीन मिळाली. येणे मात्र लिहिलं होतं मला तुम्हीच पाहिजे. मला सांगा तिला काय मिळालं की नाही? अहो तिला सर्वच मिळालं का? राजाच तिचा झाला. त्यामुळे राजाचं जे वैभव ते तिचं झालं. बाकीच्यांना फ्रीजवरच गपरावं लागलं. कोणाला लक्ष्मी हारवर थांबावं लागलं. येणा मात्र सर्व मिळालं का? सर्व ज्याच्या हातात आहे तो तिने मिळवलं. तसं एक भगवत दर्शनातच जीवनाची सफलता आहे, परिपूर्णता आहे. म्हणून तो प्राप्त करून घ्यावा असं तसं एक भगवत दर्शनातच मानवी जीवनाची सफलता आहे, परिपूर्णता आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात बाबांनो, मनुष्याचा मनुष्यपणा त्यात आहे की ज्या वेळेला नारायण साधवला जाईल. तरी साधी नारायण नाही पशुनी नाही तरी न पशुनी नाही तरी न पशुनी तरी साधी नारायण नाही तरी न पशुनी नाही तरी न पशुनी नाही तरी न पशुनी. मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरीही न पशु. म्हणून मनुष्याचा मनुष्यपणा नारायण साधवण्यात आहे.
त्या करताच या देहाची निर्मिती आहे. निजात्म प्राप्ती लागून डेरे केली मनुष्य येऊन. म्हणून मनुष्य जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती करून घ्यावी असं तुकोबराच्या वेळेला सांगू लागले. काही अपेक्षित वर्ग असा पुढे आला. तुला महाराज तुम्ही सांगितलं हे आमच्या लक्षात आलं, परमात्मा प्राप्ती करून घ्यावी, पण त्याकरता मी काय करावं? महाराज म्हणतात साधना केली की साध्य प्राप्त होत. साध्याच्या प्राप्ती करता साधनाची आवश्यकता आहे. तुम्ही साधना करा की तुम्हाला साध्य प्राप्त होईल. महाराज साधना कोणती करू? महाराज म्हणतात साधना ही ज्याच्या त्याच्या अधिकारावर अवलंबून आहे. कोणालाही कोणताही सांगून उपयोग नाही. म्हणून ज्याचा जसा अधिकार असेल त्याने ती साधना स्वीकारावी आणि आपलं साध्य प्राप्त करून घ्यावं. महाराज आपण सांगा ना. महाराज म्हणतात मी एक सांगतो तुम्हाला की ज्या योगाने साधना ही सिद्ध होऊ शकेल, साधन साधली जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. साधन करू लागतो आपण तर ती साधन साध्यापर्यंत नेतीलच असं नाही. उलट काही वेळेला साधन साध्याप्रत न नेता खाली अधोगतीला नेत. साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास सेखी न चुकती. इतर साधने फळकामध्ये ती पुनर्पी आणि ती गर्भवासा. म्हणून साधन निश्चित साध्याची प्राप्ती करून देतीलच असं नाही. पण मी एक मात्र तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की ज्या योगाने साधना साधली जाईल, साधना ही सिद्ध होईल, हमीने ती साध्याची प्राप्ती करून देईल, असे एक मार्मिक प्रबोधन मात्र मी तुम्हाला सांगतो. महाराज हरकत नाही सांगा ना मग ते. महाराज म्हणतात एक करा तुम्ही, साधना तुम्ही निवडा, पण ती साधना करत असताना मनाची प्रसन्नता प्राप्त करून घ्या. मनाची दृढता त्यात लावा. मनाची दृढता का तुम्हाला जमली, मनाची प्रसन्नता का लाभली की तुम्हाला सर्व काही साधलं जाईल. तुकोबरा म्हणतात ती मनाची प्रसन्नता तुम्ही करून घ्या. मन करा रे प्रसन्न मोक्ष प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीला कारणीभूत जर कोण असेल तर मन आहे. त्याची प्रसन्नता करून घ्या की तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. मनच मुक्ती प्राप्त करून देत आणि मनच बद्धतेला नेत. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग. म्हणून मनाची प्रसन्नता जर करून घेतली तर तुम्हाला सर्व काही साध्य प्राप्त होईल. असं तुकोबरायांनी सांगितल्यानंतर एक ग्रस्त म्हणाला महाराज मनाची दृढता असावी, मनाची प्रसन्नता असावी तुम्ही सांगितलं, परंतु मनाची ती प्रसन्नता दृढता कशी असावी म्हणजे आम्हाला आमचं साध्य प्राप्त होईल हे नीट समजून द्या. महाराज म्हणतात हे समजून देण्याकरता मी तुम्हाला दृष्टांत देतो. दृष्टांत दिला की सिद्धांत समजला जातो. महाराज म्हणतात बघा दगड आहे, दगड
पण दगडच देव बनला की नाही. पण एक लक्षात घ्या, दगड हा जो देव बनला तो कधी बनला, तो दगड देव कधी बनला हे तो सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. टाकी गाये सावनी टाकी गाये टाकी गाये सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये सावनी टाकी गाये पाषाण देवते झाला पाहे पाषाण देवते झाला पाहे तयारीची तुझा मन तयारीची तुझा मन देवती झाला पाहे पाषाण देवती झाला पाहे तयारीची तुझा मन तयारीची तुझा मन मनाची दृढता असली म्हणजे कसं ध्येय प्राप्त होऊ शकतं. तुकोबारा 3 दृष्टांतांनी आजच्या अभंगातून स्पष्ट करतायत. तर पहिल्या चरणामध्ये हा दृष्टांत दिलेला आहे. तुकोबारा म्हणतात दगड हे बघा दगड, पण दगडच देव बनला की नाही, पाषाण देवची झाला पाहे. असं पहा की दगडच देव झाला की नाही, पण कोणता दगड देव झाला, साहोने टाकी घाई, ज्याने टाकीचे घाव सहन केले तोच दगड देव बनला. म्हणून आपल्या शाळेत देखील लिहिलेलं असतं की नाही, म्हण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. मला एक सांगा, तो दगड देव बनेपर्यंत त्याच्यावर किती घाव पडत असतील. आता सभोवती आपल्या सर्व मूर्तिकारच आहेत, जाऊन बघा किती टाक्या त्यांच्याजवळ, वेगवेगळ्या प्रकारच्या टाक्या, आणि सारखा हातोडा चालू असतो. जसा जसा भाग उडवायचा असतो तशा तशा प्रकारची ती टाकी घेतली जाते आणि तसा तसा घाव मारला जातो. एकाच ठिकाणी 5 वेळा 10 वेळा 50 वेळा 100 वेळा ठोके मारले जातात. प्रत्येक घाव जो दगड सहन करतो, कुठेही चिरटत नाही, कुठे फाटत नाही, टिकून राहतो, त्याच दगडाला आकार येत चालतो. इथलं काम चाललंय, इथलं काम करता करता मारता मारता इथूनच जर गेलं, हेच गेलं तर पुन्हा तो दगड सोडून द्यावा लागतो, दुसरा दगड घ्यावा. इथलं काम चाललंय, मग जे बारीक, जितकं बारीक काम करायचं तितकी बारीक टाकी घेतली जाते आणि मग हळू 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 इतकं हळूहळू मारलं जातो. तो एकच थोडासा जरी कच्चा उडवायचा असला तर त्या ठिकाणी 10 वेळा 15 वेळा हळूहळू तो पाथरवट मूर्तिकार ठोके मारत असतो. जर एखाद्या डोक्यात हेच गेलं तर, जो दगड चिवटपणा धरून राहतो, किती हजारो टाकीचे घाव तो सहन करत राहतो, त्याच दगडाला आकार येत चालतो. मग ती अशी आकर्षक मूर्ती तयार होते. मग ग्रामस्थ
मोठ्या मिरवणुकीने ते नेतात, मिरवणूक करतात. त्याच्याकरता 5 कोटीचं 10 कोटीचं मंदिर केलेलं असतं. त्याचा तो भव्य असा प्राण प्रतिष्ठा सोहळा होतो. हजारो लाखो लोक येतात दर्शनाला. कोणत्या दगडाच्या? ज्या दगडाने टाकीचे घाव सहन केलेले आहेत त्या दगडाच्या. तुकोबारा म्हणतात लोक मग पाया पडतात. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, जगे टाकी घाया, जरी जगे टाकी घाया, टाकी घाया. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, जगे टाकी घाया. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, त्याच्याकडे पाया जन्म. मग लोक त्याच्या पाया पडतात. जो टाकीचे घाव सहन करून टिकतो, जगतो, जो दृढता धारण करून राहतो, तोच देव बनतो. मग 5 तास लागले दर्शनाला, 10 तास लागले, 20 तास लागले, 25 तास लागले, 30 तास लागले. त्याच्याकडे पाया जन्म. आणि जो दगड टिकत नाही, ते घाव सहन करत नाही, कुठे लगेच फाटतो, चिरटतो, त्याची काय स्थिती होते? तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे टाकी घाये देवपण, फुटलिया जन कुलापुसी. टाकीचे घाव सहन करण्यात देवपणा प्राप्त होतो. जर त्याचा तो फुटला तर मग मात्र त्याची किती अवनती होते. ज्यांच्यात सकाळी पाणी नेण्याची पद्धत नाही, त्यांच्या सकाळच्या घाण उपसायच्या कामाला तो दगड येतो. फुटलिया जन कुलापुसी. तुकोबाराय म्हणतात इतकी अवनती झाली, इतका खाली आला, इतक्या तुच्छतेला पोहोचला. कशामुळे? दृढ न राहिल्यामुळे, ढिला पडल्यामुळे, कुठेही तो चिरटल्यामुळे, फुटल्यामुळे त्याची ही अवनती झाली. म्हणून दृढता जर असेल तर निश्चित आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तुकोबाराय म्हणतात जसा तो दगड देव बनला, तसं तुम्हाला तुमचं जर साध्य प्राप्त करून घ्यायचं तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मन दृढ करा. हेच अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत. तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन. करिता भाया कारण, करिता राया कारण, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन. भाया कारण, करिता राया कारण, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन.
तयारीती दृढमान करी साधाया कारण, कारण साधाया तयारीती मन दृढ करी. आपला हेतू साध्य करून घेण्याकरता त्याप्रमाणे तू आपलं मन. जह्यात भुक्ती चतुष्टयम पूर्वापर दिने रात्र अहोरात्रंतु मध्यमे. नारद पुराणामध्ये एकादशी महात्म्य सांगत असताना म्हटलेलं आहे 4 वेळच्या जेवणाचा त्याने त्याग करावा. पूर्वापर दिने रात्र, पूर्व दिनी आणि अपर दिने रात्री जेवायचं नाही, म्हणजे दशमीला आणि द्वादशीला रात्री जेवायचं नाही. आणि अहोरात्रंतु मध्यमे मधला जो दिवस आहे अहोरात्र काही घ्यायचं नाही, काही नाही म्हणजे नाही चिटपाखरू काहीच नाही. पाण्याचा थेंब देखील घ्यायचा, तोंड बंद. असं निर्जला एकादशी व्रत आहे. का बरं त्या दिवशी अन्न घ्यायचं नाही? तर त्याचं कारण आहे ब्रह्महत्यादी पातक हे अंतराळामध्ये परिभ्रमण करत असतात. त्यांना कुठंच आश्रय नसतो, पण त्यांना आश्रय फक्त एकादशीच्या दिवशी मिळतो, तो म्हणजे अन्नाचा. एकादशीच्या दिवशी ती सर्व ब्रह्महत्यादी पातक अन्नाच्या आश्रयाने राहतात. म्हणून त्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही. आपण जर अन्न सेवन केलं तर ती ब्रह्महत्यादी पातक आपल्याला लागतात. यानि कानिच पापानि ब्रह्महत्यादिकानिच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति तानि विप्र हरेर्दिनी. त्या हरिदिनीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी ती सर्व पाप अन्नाचा आश्रय करून असतात. अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति. म्हणून त्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही, काही घ्यायचं नाही, पाणी देखील घेऊ नका. असं निर्जला एकादशी व्रत केलं 12 एकादशी केल्याचं पुण्य म्हण. एक जण म्हणला ठरलं आता निर्जला एकादशी करायची. 15 दिवस त्याचा सारखा प्रचारच. ही एकादशी आपल्याला निर्जला धरायची बरं का नाना. एकादशी निर्जला, एकादशी निर्जला. 15 दिवस त्याचा प्रचार चालू. दशमीला रात्री जेवला नाही. घरात सांगून ठेवलं उद्या माझी निर्जला एकादशी बरं का, मी पाणी देखील पिणार नाही. ठीक आहे. सकाळी उठलेला आहे, स्नान सर्व पूर्व कार्यक्रम आटोपलेला आहे. दर्शनाला गेला, दर्शनाहून आला. दर्शनावर आल्यानंतर नियमाने पहिलं पाणी प्यायचं आणि चहा घ्यायचा. रोजची सवय. आल्याबरोबर बसताच लगेच आठवण झाली पाण्याची आणि चहाची. आठवण झाल्यानंतर फार अवघड परिस्थिती होती बरं. आठवण जोपर्यंत नसते तोपर्यंत मनुष्य कसं तरी टिकून राहत. आठवण झाली का तो एक रणसंग्राम सुरू होतो. आठवण झाल्यामुळे त्याला वाटू लागलं आता चहा घ्यायचा आणि पाणी प्यायचं, पण आपली तर निर्जला आहे. 15 दिवस आपण प्रचार केला माझी निर्जला एकादशी, निर्जला एकादशी. पण आठवण झाल्यामुळे पुन्हा पाहतो तर तोंड कोरडं पडलेलं. पाण्याची गरज आहे, पाणी प्यायचं अशी जी ती स्थिती. तो लागला सकाळीच ही परिस्थिती तर अख्खा दिवस जायचा. कसं का अख्खा दिवस जाणार? आपल्या बापाचं वेळ होणार नाही म्हणतो आण पाणी झालं सुरुवात. सांगण्याचा इत्यर्थ असा मनाने ढिला का पडला, दृढता का प्रकार थोडीशी ढिली का झाली का तो संपला, तो पुढे जाऊ शकत नाही, काय करू शकत नाही. तुमच्या आमची सामान्याची सोडा परिस्थिती. एक मोठ्यातला मोठा पुरावा तुमच्या पुढे देतो. मनाने ढिला पडला की तो कसा मागे सरतो. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाली, दुर्योधनाने स्पष्ट सांगितलं हे केशवा तू म्हणतोस अर्ध राज्य दे, त्यानंतर तू पुन्हा 5 गावं तरी दे. पंचनस्तात भियंताम ग्रामा इति महाद्युते अविस्थलम मृकस्थलम माकंदी वारणावतन. 5 गावं तरी दे.
दुर्योधन म्हणला हे केशवा, तुझं हे कमी कमी हे सारखं गारानं चालत राहणं, त्यापेक्षा तुला एकाच वाक्यात मी सांगतो, सुईच्या अग्रावर बसेल इतकीही भूमी मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. यावद्धी सूच्या तीक्ष्णाया विद्य दगरेल केशव तावदत्य परित्याज्यम भूमेर्न पांडवान प्रति. सुईच्या अग्रावर बसेल इतकी भूमी मी पांडवांना देणार नाही. असा ज्या वेळेला दुर्योधनाने आपला निर्णय दिला, त्यावेळेला भगवंताने निर्णय घेतला की आता युद्धाशिवाय पर्याय आलेले आहेत. निर्णय झाला, युद्ध निश्चित झालं, जमवा जमवूला लागले. पांडवांनी 7 अक्षयीने सैन्य जमवलं, दुर्योधनाने 11 अक्षयीने सैन्य जमवलं. युद्धाचं स्थळ निश्चित झालं कुरुक्षेत्र. युद्धाचा दिवस निश्चित झाला मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. सर्व आलेलं आहे. सूर्योदय होताच शंखनाद झालेला आहे. प्रत्येकाने आपापला रथ सरसावलेला आहे, आपापल्या ठिकाणी गेलेले. त्याचबरोबर अर्जुन देखील म्हणतोय, हे अच्युत मे रथम उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. सेनयोरुभयोर् मध्ये रथो स्थापयन अच्युत. का बरं? पाहू दे मला. दुष्ट असणारा धृतराष्ट्र पुत्र जो दुर्योधन, त्याचा प्रिय इच्छिणारे कोण कोण आहे? पाहू दे मला कोणाबरोबर लढायचं ते. कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन् रण समुद्यमे. पाहू दे मला. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवा. कोण कोण त्याचं प्रिय इच्छिणारे पाहू दे मला. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर, म्हणजे मला सगळीकडे नजर फेकता पाहता येईल कोण कोण आलेले आहेत पाहू. भगवंताने त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला की जिथे भीष्म आणि द्रोण समोर आहे. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच्या नैक्षिता. त्यावेळेला अर्जुनाने ते सैन्य पाहत असताना भीष्म आणि द्रोण समोर पाहिल्याबरोबर मनाने ढिला पडला. तोच मनी गजबज झाली, आपैसी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जो पावले म्हणत होता त्याच अर्जुनाच्या हातातलं गांडीव धनुष्य घेऊन पडलं. गांडीवम संसते हसतात त्वच्चैव परिवह्यते न च शक्नोमि व्यवस्थातुं भ्रमति वचने मनः. मला राज्य नको, मला विजय नको, मला सुख नको, काहीच नको म्हणतोय. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन. हे करणं पाप आहे, नको. एवढं म्हणून थांबला नाही, त्याने धनुष्यबाणही टाकून दिले. विसृज्य सशरम चापम. ज्ञानोबराने तर त्याला रथाच्या खाली आणले. ते उडी घातली खाला रथ येऊन. आणि जो अर्जुन पावले मला म्हणणारा तोच अर्जुन म्हणू लागला की या देशाचा त्याग करून जावा, कुठे गिरी पहाडात जाऊन राहावं, भिक्षा मागून राहावं, पण युद्ध ना तरी देश त्यागी जाईजे का गिरी कंदर सेविजे तरी शस्त्र हातानं धरीजे यावं. हे असो तू येथवर भिक्षा मागता भली. भिक्षा मागण्याच्या तयारीला तो पोहोचला. ज्या वेळेला अर्जुनाची स्थिती झाली त्यावेळेला भगवंताला ते कसं सहन. दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी भगवंताने असं अर्जुनाला धारेवर घेतलं की अर्जुनाचा ढिलेपणाच देवाने घालला. अर्जुनाचा पण विचाराने अर्जुनाचा पहिला महत्वाचा मुद्दा देवाने खोडून काढला. अर्जुनाने मुख्य मुद्दा कोणता पुढे उपस्थित केला होता? पापमेवाश्रयेदस्मान् हत्वेतानो तथायन अभेदत महत् पापम. अर्जुन हा युद्ध भिरू नव्हता, तो पाप भिरू होता. म्हणून मी यांना मारलं तर पाप लागेल म्हणून युद्ध नको, ही त्याची भूमिका होती. देवाने तोच त्याचा पहिला मुद्दा खोडून काढला. अरे अर्जुना, युद्ध करणं तू पाप समजतोस, पण युद्ध न करणं हेच पाप तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झाले सांग. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम इदम कश्मलम कुतः समुपस्थितम.
अरे आर्यांना अंगीकारलेलं स्वर्ग न देणारं अकीर्ती करणारं असं तुझं कृत्य आहे. अनार्य निष्ठम स्वर्गम अकीर्ती कर्म अर्जुन. शेवटचा धक्का तर इतका जोराचा दिला देवाने. देव म्हणू लागले अरे अशा नपुसकतेला प्राप्त होऊ नकोस. क्लैद्य मास मदमत्तार्थ नाही तत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ बलंतम. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यमान, संग्राम हे कळण कारुण्य तुझे. पुढची वेळ महत्वाची फार. हृदयाचे ढिलेपण एक निकियासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. विठ्ठल हा ढिलेपणा उपयोगाचा नाही, तो पतनाला कारणभूत आहे. अर्जुनाने उलट आणि युद्धाला तयार. अर्जुन ढिला पडला म्हणून युद्ध करण्याऐवजी भिक्षा मागण्याच्या तयारीपर्यंत तो गेला. मी कशा करता सांगितलं, मनाने ढिला का पडला की तो पुढे जाऊ शकत नाही, तो मागे सरतो. म्हणून तुपेदारा म्हणतात तुम्हाला तुमचं ध्येय गाठवायचं ना, साध्य गाठवायचं ना, ढिले पडू नका. तयारी दृढ मन करी साधाया करा. त्याप्रमाणे मन दृढ करा आणि आपलं साध्य प्राप्त करून घ्या. महाराज खूप सुंदर सांगितलं. तुम्ही दगडाचा दृष्टांत दिला, खूप सुंदर वाटला. आणखी काही सांगता का, म्हणजे आमचा आणखी हा विषय दृढ होईल. महाराज म्हणतात आणखी तुला 2 दृष्टांत मी सांगतो. अर्जुनाच्या 3ऱ्या चरणामध्ये असा दृष्टांत तुकोबराय देतात. एखादा शूरवीर म्हणून जो ठरला जातो, राष्ट्रपतीकडून त्याला परमवीर चक्र बहाल केलं जातं. कोणाला? युद्धातून जो पळून आला त्याला नाही. तुकोबारा म्हणतात जो छातीचा कोट करून ध्येयाने द्वेषाने लढत राहतो, समोरून येणारे शत्रूचे बाण, शत्रूच्या गोळ्या, शत्रूचे शस्त्राचे घाव जो सहन करतो तोच शूरत्वाला प्राप्त होतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात बाण शस्त्र साधोने गोळी शूराठाव उंच स्थळी. बाण शस्त्र गोळ्या सहन करतो तो शूरवीर ठरला जातो. आता तिथं कसं होईल असं जो समजून माग फिरेल तो काय साधू शकणार. गप्पा मारता येतात पुष्कळ, परंतु समोर ज्या वेळेला शत्रू येतो त्यावेळेला मग मात्र धैर्य टिकलं पाहिजे. उत्तरासारख्याच टिकलं नाही. जो म्हटला होता मला जर कोणी सारथी असता तर आत्ता मी सर्व सैन्य पराजित करून लावत असत. ज्या वेळेला बृहन्नडेने सारथ्यपद स्वीकारलं आणि घेऊन गेलेले त्यावेळेला ते सैन्य पाहून तो म्हणतो हे बृहन्नडे रोज माग फिरव, आपल्या त्याने नाही जमलं. बाण शस्त्राचे घाव गोळ्या समोरून येत असतात. छातीचा कोट करून तो सहन करतो आणि त्वेषाने लढत राहतो तोच यशस्वी होऊ शकतो. महाराज तुम्ही जा, हा बाजी छातीचा कोट करून शत्रूला ते अडवून धरतो. तुम्ही पोहोचल्यानंतर आवाज करा म्हणजे हा बाजी. मला वाटतं काका हे व्यवस्थित सांगतील, मी काही याबाबत बोलणं बरं नाही. पावन खिंड लढत असताना बाजी प्रभूंनी एकट्याने सर्व शत्रूचा लोट अडवून धरला आणि जाऊ दिलं नाही. शिवाजी महाराज ज्या वेळेला पोहोचले आता मारायला हरकत नाही. जो बाण सहन करतो, गोळा सहन करतो. पायकीच्या अभंगामध्ये तुकोबारांनी सुंदर म्हटलेलं आहे, येता गोळ्या बाण साहिले भडीमार. साहिले भडीमार साहिले गोळ्या येत आहेत, बाण येत आहेत. आणि जो सहन करतो त्रिशाने लढत राहतो,
धैर्य धारण करून राहतो तोच शूरत्वाला प्राप्त होतो, विजयश्री तोच मिळवून येतो. मग त्याचं कौतुक केलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला योद्धा युद्धभूमीहून येत असे त्यावेळेला त्याच्या स्त्रिया त्याला ओवाळायला येत असत. का माझं कुंकू परत आलं, सौभाग्य माझं लेणं परत आलं, जिवंत परत आलं. त्यांना स्वाभिमान खूप आनंद वाटायचा की ओवाळायला यायच्या निरंजने घेऊन. पण त्या पहिल्या तपासणी करायच्या मात्र. छातीला घाव आहे का पाठीला आहे? काठीला घाव जर असेल तर हा पळकुठा पळून आलेला याला काय ओवाळायचं? छाने छातीवर घाव सहन केलेले आहे. तुकोबारा म्हणतात तोच शूरवीर ठरला जातो, त्यालाच बहुमान मिळतो. शूरा ठाव उंच स्थळी तयारी ते दृढमान करे साधा या कारण. ही मनाची दृढता राहणं अतिशय महत्वाचं आहे, तरच तो टिकू शकतो आणि आपलं ध्येय गाठवू शकतो. महाराज म्हणतात, समजलं महाराज खूप सुंदर दृष्टांत आताचा दिला. आणखी काय सांगणार का? महाराज म्हणतात आणखी एकच दृष्टांत मी तुला सांगतो. तुकोबारा म्हणतात बर, अरे सती जाणारी स्त्री आहे, ती सती जाणारी स्त्री धगधगत्या ज्वाला पाहून घाबरते नाही, ती अग्नीला जुमानत नाही, ती फक्त आपला पती पाहते, बाकी काही पाहत नाही. हेच तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतोय. म्हणे स्वाती अज्ञान देखे जारी ते, 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 अज्ञान देखे जारी ते. तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती, सती ज्या रीती अग्न न देखे तया रीती दृढ मन करी साधा या कारण. ती सती जाणारी स्त्री. पूर्वीच्या काळात आपल्या देशामध्ये सती जाण्याची चाल होती. अलीकडच्या काळात ती बंद करण्यात आलेली आहे. कोणी बंद केली? राजाराम मोहन राय यांनी सती जाण्याची चाल बंद केली. पूर्वीच्या काळात ही सती जाण्याची चाल. पतिव्रतेचे 3 प्रकार: उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता आणि कनिष्ठ पतिव्रता. उत्तम पतिव्रता ती की आपला पती मरण पावला हे कळताच जिची प्राण ज्योत मालवली जाते ती उत्तम पतिव्रता. तिचं पतिव्रतेचं अस्तित्व तोपर्यंतच की पती जिवंत आहे हे कळेल. पतिव्रते जिने भ्रताराच्या वर्तमान तोपर्यंत ती जगते. जयदेव स्वामींची पत्नी आणि आताच सर्वांना प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अम्मा. हे जुनं काय जयदेव स्वामींच्या पत्नीचं काय आपल्याला माहित नाही, पण हे मात्र आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. परमपूज्य गुरुवर्य महाराज ज्या वेळेला येते त्यावेळेला गर्दी का जमलेली आहे काय काहीच आम्हाला कल्पना नाही. ज्या क्षणी ते कळलं महाराज गेले त्याच क्षणी अम्मांची प्राणज्योत. त्याला म्हणतात उत्तम पतिव्रता. दुसरी मध्यम पतिव्रता. पती गेल्यानंतर ती राहू शकत थांबू शकत नाही. पतीचं शरीर दिसतंय तोपर्यंत ती कशी तरी दम धरते, परंतु पतीला ज्या वेळेला स्मशानभूमीत नेलं जातं, अग्नीवर टाकलं जातं, त्यावेळेला ती राहू शकत नाही. त्यावेळेला ती सती जाण्याचा निर्णय घेते. मी थांबणार नाही, मी सती जाणार. आणि ज्या स्त्रीने सती जाण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यावेळेला तिला सर्व भोग ऐश्वर्य हे अलंकृत केले जातात. तिला सर्व काही अलंकार परिधान केलेले वस्त्र महावस्त्र परिधान करतात, परंतु ती ते काहीच पाहत नाही.
ती फक्त पाहते आपला पती. माऊली म्हणतात महासतीचे भोग देखे कीर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोक देखे, फक्त पती देखे. आठवणी एका उडी घाली म्हणे, फक्त एक पती पाहते, धगधगत्या ज्वाळामध्ये ती उडी घालते आणि आपलं शरीर समान धगधगत्या ज्वाळाकडे ती लक्ष देत नाही. मोठी एक गंमत सांगतो तुम्हाला. सती जायचं म्हणजे सामान्य नाही, मरून जळायचं नाही, जळून मारायचंय. शब्दातला फरक लक्षात आला. मरून जळणं वेगळं, जे मरतात त्यांना आपण नेतो आणि जाळतो, ते मेलेलंच आहे, मडच आहे, त्याला काय जाळणं, अग्नीचं काय होणार आहे. म्हणजे मरून जळणं याच्यात काही नाही, पण सती जायचं म्हणजे मरून जळायचं नाही, जळून जळून मारायचं. त्या साध्या वेदना असतील, विचार करण्यासारखे. आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. उदबत्तीच्या टोकाला किती कागणी असतो बाळासाहेब, किती कागणी असतो, पण तेवढी उदबत्ती लागली तर हा 2 फूट उंच उडी मारतो लगेच, तेवढासा चटका. पण सती जायचा म्हणजे धगधगत्या ज्वाळा त्या सहन करायच्या आहेत. परंतु ती सती जाणारी स्त्री त्या जुमानत नाही. का बरं? मनाची दृढता तिने पक्की केलेली आहे. म्हणून ती ज्याप्रमाणे दुसरं काहीच पाहत नाही, फक्त आपला पती पाहते. तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती, तुकोबारा म्हणतात तयारीती दृढ मन करी साधा या कारण. त्याप्रमाणे तू आपलं मन दृढ कर. तुला जर तुझं साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे, ध्येय जर तुला गाठवायचं आहे, हेतू जर तुला सफल करून घ्यायचा आहे, तर त्याप्रमाणे मन दृढ कर. या प्रकारे तुकोबारायांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अभंगाचा विस्तृत अर्थ झाला. एक वेळ संप्रदायपूर्वक मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. मग मनाची दृढता कशी असावी, म्हणजे ध्येय आपलं प्राप्त होऊ शकतं, एक मार्मिक भाग मी आपल्याला सांगून सेवा संपवणार आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. ढोबार घुमाये ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय 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 ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये. सावोनी टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयार ते दृढ मन करे साधा या कारण. तुकोबारा म्हणतात कारण साधा या तयारीती मन दृढ करे. त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे पाषाण टाकीचे घाव सहन करतो, देव बनला की नाही, तो शूरवीर बाण गोळ्या शस्त्राचे घाव सहन करतो, त्यालाच परमवीर चक्र बहाल करण्यात आलं की नाही, तो शूरवीर ठरला की नाही. सती जाणारी स्त्री ती दृढ राहते. ज्याप्रमाणे अग्नीला ते जुमानत नाही, तुकोबारा म्हणतात त्याप्रमाणे तू आपलं मन दृढ कर, म्हणजे तुला तुझं साध्य प्राप्त होईल. यावरून एक महत्वाचा गाभा आपल्या लक्षात येतो की साधना करत असताना साधनेमध्ये मनाची दृढता ही अत्यावश्यक आहे.
मनाची दृढता नसेल तर ती साधना ही सिद्ध होऊ शकत नाही, ती साधना साध्यापर्यंत नेऊ शकत नाही. पण मनाची जर दृढता असेल तर मग मात्र साध्य प्राप्त होऊ शकतं, साध्य गाठवू शकतो. मी याच्या पुढे एक महत्वाचा भाग सांगणार आहे. मनाची दृढता हीच खरी यशाची जननी आहे. मनाची जर दृढता असेल तर देवा साधन जरी ते नसलं आणि मनाने दृढता जर ठेवली कुठल्याही एका विषयामध्ये, ते साधन म्हणून तुमच्या शास्त्राच्या यादीत जरी नसलं पण त्याने मनाची दृढता जर ठेवलेली असेल तर ती मनाची दृढता देखील नुसतीच साध्य प्राप्त करून देऊ शकते. म्हणजे मनाची दृढता ही उच्च साधना, बस यापेक्षा वेगळी साधना नाही. मनाची दृढता ही सर्वोच्च साधना. ती असली म्हणजे कशी ध्येयाची प्राप्ती होते. एक छोटा दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा संपवतो. कल्याण गीता प्रेसचं एक छोटस पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक खूप मार्मिक दृष्टांत आलेला आहे, आपल्या तुम्ही लक्षात आणून देतो. आसाम मध्ये गुवाहाटी जिल्ह्यात केसनपूर नावाचं एक गाव आहे. तिथे घडलेली घटना त्यांनी नमूद केलेली आहे. त्या ठिकाणी एक मनमौजी नावाचा धनगर, तो मनमौजी नावाचा धनगर शेळ्या मेंढ्या राखण्याचं काम करत असे. तो आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन निघालेला आहे रानात चालण्यात. जात असताना त्याने विचार केला रानात पाणी नाहीये, आता इथे गंगेवर पाणी आहे, पाणी पहिलं दाखवून मग रानात नेऊ. म्हणून त्यांनी त्या शेळ्या मेंढ्या नदीवर आणल्या. तर तिथे समोर नदीवर एक ब्राह्मण संध्या करत होते. त्या नदीच्या कडेला इतकं सुंदर घाटाचं स्वरूप दिलं गेलं होतं. पुष्पवाटिका तिथे सुंदर, इतका सुगंध दरवळ होता. खूप राजा तिथला हौसी होता. खूप सुंदर तिथे गार्डन, सर्व पुष्पवाटिका तयार केलेल्या होत्या. त्यावेळेला संध्या करत असताना त्यात एक अंग आहे संध्येतलं, प्राणायाम करणं. तर प्राणायाम करण्यासाठी ब्राह्मणाने असं नाकाला हात लावलेला होता, नाक धरलेलं होतं. या धनगराच्या डोक्यात काय आलं, इतका सुगंध दरवळला इथे आणि या ब्राह्मण मला कसली घाण येते, काय याने नाक धरले. आता त्यांनी नाक धरलं होतं कशा करता, संध्येत प्राणायाम करायचा असतो, तो प्राणायाम करण्याकरता म्हणून नाक धरलेलं होतं. पण या धनगराला ते काय कळलं नाही. धनगर म्हणला चांगली चांगली माणसं पण असं वेडेपणा का करतात हेच कळत नाही. इतरांनी काय लक्षात घ्या, कसली घाण येते, किती सुंदर सुगंध दरवळायला येते आणि काय यांनी नाक धरावा. तो लाला आपण विचारूच ब्राह्मण बोला. शेळ्या मेंढ्या लावून दिल्या आणि तो आला. तोपर्यंत संध्या आटोपली होती. भूदेवा वंदे, कल्याण मस्त. एक विचारू का तुम्हाला, आणि जरूर विचार. आता मी मगाशी पाहिलं तुम्ही नाक धरलं होतं, कशा करता, इथे कसली घाण येते तुम्हाला, का म्हणून नाक धरलं. शहाणी माणसं तुम्ही, तुमच्याकडे पाहून सामान्य लोकांनी वागायचं असतं, चालायचं असतं, आणि तुम्ही खुशाल इतक्या सुगंध धरलेल्या स्थानामध्ये खुशाल नाक धरलं, काय म्हणावं तुम्हाला. ब्राह्मण बघून झाले मी काय वेड आहे का नाक धरायला, मग का धरलं. ब्राह्मण म्हणू लागले अरे मी नाक का धरलं होतं सांगू, नाक धरल्याने देव भेटतो म्हणून मी नाक धरलं होतं. म्हणला काय म्हणता, नाक धरल्याने देव भेटतो. हो खरंच, मग आम्ही काय वेडे आहोत, आम्हाला कळत नाही. इथे इतका सुगंध दरवळतो, आम्ही कशाला नाक धरतो. धनगर म्हणला विचारणं हे चांगलं झालं की त्यामुळे मोठी समस्या सुटली म्हणे माझी.
हा म्हणे बघ, मला असं वाटत होतं की देव भेटण्याकरता काहीतरी खडतर साधना करावी लागत असत, पण सोपी साधना आहे, नाक धरायचं. नाक तर आपल्याला आहेच, फक्त धरायचंच एवढंच मुद्दा ना. भूदेवा, बरं झालं मी विचारलं, यातून मला मार्ग सापडला. हा म्हणे, ब्राह्मण बुवा निघून गेले. हाय म्हणला, आपण आता देवाला प्राप्त करून घेऊ शकू, पण एकदा शेळ्या मेंढ्या लावून घेऊ व्यवस्थित आणि मग बसू म्हणे इथंच. शेळ्या मेंढ्या लावून दिल्या आणि तो पुन्हा आला. ब्राह्मण बुवाने स्नान करून संध्या करता जी जागा निवडली होती ना, तो त्या जागेवर बसला. ही पवित्र जागा आहे, त्यांनी साधना केलेली जागा आहे, तिथे आपल्यालाही ती साधना यशस्वी करता येईल म्हणून त्याच जागेवर तो बसला आणि धरलं नाग. आता ब्राह्मणबाने जे नाग धरलं होतं ते प्राणायामात. प्राणायामात 3 अंग असतात, पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे बाहेरचा श्वास आत ओढणं, आत घेतलेला आत रोखून धरणं, याला कुंभक, आणि तोच त्याच गतीने पुन्हा बाहेर सोडणं, याला रेचक. याच पूरकही नाही रेचकही नाही, कुंभकच. जे नाग धरलं ते दोन्ही बंद केले आणि वाट पाहत राहिला. कोणाची? देवाची. नाग धरल्याने देव भेटतो. इकडं पहा, तिकडं पहा, तिकडं पहा, कुठून इकडून येतो देव, का इकडून येतो देव, इकडून येतो, पण देव काय दिसे ना. आता थोडा वेळ दम धरताना पुढं अवघड व्हायला लागलं, कासावीस व्हायला लागला, डोळे चांदीचे व्हायची वेळ आली, काय जगू शकत नाही. आणि अजून काय देव येत नाही. पुष्कळ सहन करायचं तेवढं केलं, पण असह्य झालं, एकदम हात सुटला. दम टाकला, श्वास पुन्हा शांत झाला. वाटलं होतं सोपे, पण अवघडच आहे बरं का. मरायची पाळी आली होती, पण देव काय आला नाही. पण म्हणे कदाचित कुर्डवाडीपर्यंत आलास, थोडा दम धरायला पाहिजे. आपण थोडं ढिलं पडलो. एक करू आपण, आता ढिलं पडायचं नाही. गेली सुटली संधी, जाऊ दे, पण आता ढिलं पडायचं नाही. देव भेटल्याशिवाय नाग सोडायचं नाही. काही समजा देव नाही भेटला, महाराज नाग धरूनच राहील, काय होईल? काय होईल? मरू, यापेक्षा काय होईल? तो म्हणाला मेलो तर मेलो, हरकत नाही. देव जर भेटत नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ आहे? जीवनात देव जर भेटत नसेल तर जगून तरी काय उपयोग आहे? त्यापेक्षा मेलेलं बरं, जगण्यात काय अर्थ? तो देव भेटल्याशिवाय नाग सोडायचं नाही. मेलो तर मेलो, पुढच्या जन्मात. पण देवाला प्राप्त करून घेणार उपाय आपल्याला मिळालेला, आणि धरलं नाग परत, आणि देवाला टाहो पूर्ण आरोळी मारली. देवा हे बघ, आता मी नाग धरतोय. मगाशी सुटला माझ्याकडून हात, पण आता मात्र माझा निर्धार आहे, तू भेटल्याशिवाय मी नाग सोडणार नाही. मेलो तर मेलो, तुझ्या करता मेलो, तू भेटला नाही म्हणून मेलो, पण मी नाग सोडणार नाही म्हणजे नाही. हे बघ, धरलं ना. त्याची मनाची ही दृढता, नाग सोडायला तो काय तयार नाही. प्राण जायची वेळ आली तर देवा नाग सोडणार नाही, मेलो तर मेलो.
लक्षात घ्या, जोपर्यंत आपण देहासक्तीत असतो तोपर्यंत आपल्याला देव कधीच मिळू शकत नाही. तुकोबारा म्हणतात, तुम्हाला देव हवा आहे का? रखुमा देवीवर प्राप्त व्हावा वाटतो का? तर देहावर तुम्ही उदार व्हा. देहाशी उदार, तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावा. का म्हणे व्हावे देहाची उदार, रखुमा देवीवर जोडावे. देवा तू जर भेटत नाही तर मी नाक सोडत नाही, मेलो तर मेलो. त्यावेळेला त्याची ही दृढता दिसून आली. नाईलाज झाला देवाचा, देव आले आणि म्हणतात, अरे भक्ता मी आलेलो आहे, नाक सोड. अरे मी देव आहे, देव तुझ्या समोर उभा आहे, नाक सोड. पहा मला आलिंगन दे, भेट दर्शन दे. त्याने डोळे उघडून पाहिले, एक विशेष कांती दिसून आली. अदृश्य दर्शन त्याला झालं, पण मनात एक साशंकता, देव असा असतो काय? पूर्व परिचय नाही, पूर्व आपल्याला काय माहित असलं काही ही वस्तू अशी असते, आपण कुठे गेलो का तिला क्षती ती आपली हे अशीच असते. पण देव म्हणून जर पूर्व काही कल्पनाच नाही तर कसा काय देव समजायचा? मग तो तर म्हणतो मी देव. हा म्हणला, तू देव आहेस? हो देव आहे. खरंच? हो मग खरंच देव आहे. भेट, आलिंगन दे, घे दर्शन. तो म्हणला, कदाचित काय सांगावं, मी मरू नये म्हणून एखाद्याला दया येऊन आला नसेल का शवरून. मला तर काय पूर्व कल्पना ना देव कसा असतो, पण आता तू म्हणतोस मी देव आहे. हो मी खरंच देव आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. तो म्हणाला, हे बघा मला काही कल्पना नाही, पण तुम्ही म्हणता देव आहे तर मी एक करतो. आता काय, मी ब्राह्मण गोन घेऊन येतो. आणि त्यांनी का सांगितलं हा देव आहे? मला कल्पना नाही, त्यांनी कल्पना मला दिलेली आहे ब्राह्मण गोनी, की नाग धरल्याने जीव घडतो. म्हणून त्यांना कल्पना असेल देव कसा असतो, ते सांगतील आपल्याला हा देव आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की हा देव आहे, मग मी तुझ्या पाया पडेल. तोपर्यंत मी तुझ्या पाया पडणार नाही, तुला देव मानणार नाही. सांगितलं की मग मी तुला देव मानणार. देव बिघडले माझ्यावर तुझा भरोसा नाही. मी स्वतः सांगतो मी देव आहे, तरी तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही, भरोसा ठेवत नाही. तू म्हणतो ब्राह्मण गो सांगतील तर मी देव मानणार, मग मी पाया पडणार. तोपर्यंत तू माझ्या पाया पडायला तयार नाही, देव मानायला तयार नाही मला. अरे मी चाललो, तू ब्राह्मण मला घेऊन येणार, ते म्हणणार, मग तू मला देव मानणार. चाललो म्हणे. हा म्हणला, चालला तू? हो. अरे जातो तू, जा जा, तुला पुढे जायचं तिकडे जा, माझं नाक तर नाही ना घेऊन जाणार. नाक तर माझ्याजवळ आहे ना, पुन्हा तरी तुलाच हेलपाटा पडेल जर तू खरा देव असेल तर. खोटा असेल तर काही येणार नाही, पण तू जर खरा देव असेल तर तुलाच परत हेलपाटा करू, कारण मी नाक धरलो, तुला यावंच लागणार. देव म्हणले, काय तुला उपाय सापडलाय, कोणा ठाऊक? अरे पण तू जायचा, ब्राह्मण मला घेऊन यायचा, तोपर्यंत मी थांबायचं. तोपर्यंत थांबायला तुला काय एवढं काय जड झालं? एवढा दम तुला धरवत ना? अरे मी एवढा दम धरला, मी प्राणाची पर्वा केली नाही, मी एवढा दम धरला तुझ्या करता.
आणि तुला एवढा पण धरवत नाही मी ब्राह्मण बोला घेऊन येईपर्यंत थांब जायचं असेल तर जा नाक आहेत माझे जवळ तुला परत यायला पडा देऊन झाले काय उपाय सापडला थांबतो बाबा जा ये घेऊन ये ब्राह्मण हा गेला ब्राह्मण बा चला चला रानात देव आलाय चला ब्राह्मण मला काही कळे ना हा काय म्हणतो अहो तुम्ही मगाशी नाही म्हटलं का नाक धरल्याने देव भेटतो हा मी धरलं ना नाक आणि आलाय देव ब्राह्मण विचार केला मगाशी मी हे गिऱ्हाईक टाळण्याकरता तसं उत्तर दिलं दुसरं उत्तर पटलं नसतं याला काही सांगितलं असतं तर की संध्या आहे त्याच्यात प्राणायाम करायचा असतो त्याच्यात पूरक कुंभक रेचक असं असतं याला काय कळलं म्हणून त्याला आपण उत्तर दिलं नाक धरल्याने देव भेटतो म्हणून गप्प बसला आपण त्याला उत्तर तसं दिलं पण आता ते अंगाशी आलं तो म्हणतो रानात देवाला आता चला मला सांगा तो देव आहे ब्राह्मण बोल तिकडेच पूजेला जायचं होतं म्हणून सांगितलं काय हरकत नाही चाल निघाले रस्त्यात ब्राह्मण बाबून लागले हे बघ रे जर काय तिथे देव नसला तर मग माझ्याशी गाठ आहे हा लाला नसलं तर नसला म्हणजे मला घेऊन चाललं असतो नसलं तर नसलं म्हणतो जरी तिथे नसलं तर नाक आहे ना माझ्याजवळ पुन्हा तरी तो पुन्हा देव आल्याशिवाय राहणार गेलं बरं राहणार जवळजवळ तिथे गेल्यानंतर पाहत होतो देव त्याला दिसत तो बघा देव ब्राह्मण तो बघा देव धनगराला देव दिसतो पण ब्राह्मण बोला देव दिसत नाही त्यावेळेला ब्राह्मण भाऊ म्हणू लागले का रे कुठे फसवतो का काय भ्रमिष्ट झाला की काय अरे कुठे आहे देव समजा लाव हा काय देव ब्राह्मण भाऊ तुम्हाला अलीकडे दिसायला कमी पडलं का काय अहो इतका समोर देवन तुम्हाला दिसत नाही अहो हा काय देव जवळ गेला हा बघा देवाचा पाय हा बघा देवाचा हात धनगराला हात पाय लागतात पण याला काहीच लागत नाही हात असा आरपाळला कुठे रे देवला बाळा कसला भ्रम झाला देवा मला दिसतो ब्राह्मण बोला दिसत नाही काय तुला विद्या येते का काय ब्राह्मण बोला का दिसत नाही दिसतो की नाही त्यांना बोल का धरू ना देव म्हणू लागले काय याला उपाय सापडलाय कोणा ठाऊक याला तर दर्शन मी दिलं ना हा म्हणतो ब्राह्मण बोलाय दर्शन द्या त्यांना दिसायला पाहिजे देव म्हणू लागले तुझी जशी मनाची दृढता आहे ब्राह्मण बोलाजवळ उपाय आहे उपाय त्यांनी सांगितलाय पण दृढता नाही आणि ती दृढता ठेवल्यामुळे तुला माझं दर्शन झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी ती दृढता नसल्यामुळे माझं दर्शन त्यांना होऊ शकत नाही हा म्हणाला ते चालणार नाही त्यांच्यामुळे मला उपाय माहित झालं तू म्हणतो त्यांना दर्शन देतो की नाही दर्शन बोल का धरू ना देव म्हणाले काय तुला उपाय सापडलाय बाबा ठीक आहे नाईलाज आहे माझा तुझ्या पुढे आता हरकत नाही मी ब्राह्मण बुवांना दर्शन देतो पण तू ब्राह्मण बुवाच्या मस्तकावर राहा म्हणजे त्यांच्या ठिकाणी ही दृढता येईल आणि मग माझं दर्शन त्यांना होईल त्यावेळेला धनगराने ब्राह्मणाच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर लगेच दृष्टीपुढे भगवंताचं स्वरूप दिसायला लागलं शंख चक्रम सकिरीट कुंडलम सपेत वस्त्रम सरसेरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं त्यांनी पाहिलं ते भगवंताचं मनोहर रूप दर्शन घ्यायचं तितक्यात लक्षात आलं माझं आयुष्य गेलं मला भगवंताचं दर्शन झालं नाही पण मला जे दर्शन झालं याच्यामुळे म्हणून पहिलं याच्या पाया पडू असं काय नाही म्हणजे तुझ्यामुळे मला देव भेटला म्हणून तू माझा आता गुरु आहे अगोदर मी तुझा गुरु होतो आता तू माझा गुरु की तुझ्यामुळे मला देवाचं दर्शन झालं अरे हाच देव आहे घे दर्शन कर साष्टांग प्रणाम मग त्या दोघांनी काकापुढे असा निर्णय घेतला
की मी पंचांग सांगून ब्राह्मण की हा जो माझ्या जीवनातला कार्यभाग आहे हा मी सोडून देतो आणि तू तुझं शेळ्या मेंढ्यावर टाकायचं सोडून दे आणि आपण दोघेही त्या पूर्ण आसाम प्रांतामध्ये परिभ्रमण करू आणि सांगू की मनाची दृढता असल्यानंतर कसं ध्येय गाठवता येतं, कसं सत्य प्राप्त करता येतं, याकरता दोघांनीही आसाम प्रांतात पूर्ण प्रचार केलेला आहे. ही कथा कल्याणच्या ठिकाणी आलेली आहे. तर मनाची दृढता ही कशी यशाची जननी आहे. नाग धरणं म्हणजे देव मिळतो अशी काही साधना शास्त्रामध्ये, परंतु हा ब्राह्मणत्वाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून नाग धरल्याने देव भेटतो ही साधना धरून राहिला आणि ती दृढता त्याने धरली तर त्या मनाच्या दृढतेतून जसं त्याला देवाचं दर्शन झालं. म्हणून साधनेला मूल्य नाही, मनाच्या दृढतेला मूल्य आहे. म्हणून मनाची दृढता ठेवा की तुम्हाला तुमचं साध्य प्राप्त होईल. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली. साहोनी टाकी घाये पाषाण देवच झाला पाहे, तयार ते दृढमान करे साधाया कारण. बाण शस्त्र साहोनी गोळी शोरा ठाव उंच स्थळे, तयार ते दृढमान करे साधाया कारण. तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती, तयार ते दृढमान करे साधाया कारण. आपली सेवा संपली. अभंगाचं तात्पर्य जर काय असेल तर आपण मनाची दृढता जर ठेवली आणि कुठल्याही साधनाचा स्वीकार केला की निश्चित आपण ध्येयापर्यंत जाऊ शकतो, ते साध्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हे तुकोबारांनी 3 दृष्टांताने आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आपण त्यांनी दिलेला महत्वाचा प्रबोधनाचा स्वीकार करावा आणि आपल्या जीवनाची तशी वाटचाल करावी. निश्चित आपल्याला ते ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. त्यांनी जो मार्ग दाखवला विश्वास ठेवून त्या मार्गाने वाटचाल करावी. या प्रकारचं मार्गदर्शन या मठामध्ये कितीतरी वर्षापासून आपल्याला मिळत आहे. परमपूज्य मुन्ना महाराज, त्यानंतर भनदास महाराज, आता चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज ही परंपरा या ठिकाणी चालू आहे. त्यांच्यापासून आपल्याला हे श्रवण घडत असतं. संतांचे विचार, त्याची खोचक अंतरंगातली सर्व स्थिती आपल्या निदर्शनास ते आणून देत आहेत. आपण एकच करावं, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवावा, अशी अक्षर समोर ठेवावी, अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवावं की हीच अक्षर आपल्याला तारणार म्हणजे तारणार. तुकोबारायांच्या अक्षरांनी दगडांना तारलेलं आहे. मग सांगा ते अक्षर आपल्याला का तारणार नाही. रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवायला सांगितले इंद्रायणीच्या डोहात, परंतु तुकोबाराने त्याच डोहाच्या कडेला अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडाला घेऊन वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. जळी दगडा सहित वया तारेल्या देशाला. मग जे दगडाला तारतात ते आपल्यालाही तारतील, पण आपण तसं दगड तरी बनायला पाहिजे. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले, जे वह्यांना बांधले होते ते, अभंगाला बांधले होते तेच दगड वर आले. आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर आले.
ते तसेच बुडालेले राहिले. अभंगाला बांधलेले दगड वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आमचे सांगायचे, ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही केव्हाच बुडालो असतो. म्हणून ते जिथे तरले त्याच प्रासंगिक जागेवर त्याच अभंगाचं दगडावर कोरून शिलालेख स्वरूपात त्याचं स्मारक व्हावं या दृष्टीनेच गाथा मंदिराची योजना देहुला चालू आहे, कार्यान्वित होते आहे. मोठी गरुड झेप घेते आहे. मंदिराचा पूर्ण सांगाडा आता उभा झालेला आहे. आता त्यात फक्त प्राण निर्माण करायचा राहिलेला. त्यातला प्राण आहे गाथा. उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून ह्या अभंग सर्व तिथे लावायचे आहे. दगडावर कोरून का लावायचे तर आपल्याला मिळाले ते दगडासहित मिळाले. अभंग जर दगडाला सोडायला तयार नाहीत, आपण तर या अभंगाची दगडाची ताटातूट का करा. दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच करून त्याचं चिरस्मारक तिथे करायचं आहे. थोड्याच दिवसात आपल्याला ते पाहायला मिळेल. मार्बलही आलेलं आहे देवात. आता थोड्याच दिवसात कोरायला सुरुवात होईल. येत्या विजेपर्यंत कदाचित पूर्ण गाथा कोरलेला आपल्याला दिसून येईल आणि पुढच्या विजेपर्यंत तुकोबरायांची भव्य मूर्ती तिथे अशी स्थापित होईल असा आमचा प्रयत्न चालू आहे. तर या प्रकारे तुकोबरायांची शिकवण जागतिक कीर्तीची अशी महत्वाची आहे. तेव्हा सर्व जगापर्यंत पोहोचवण्याकरताही थोडस आपण त्याची स्मृती स्मारक म्हणून करणं एक गरजेचं आहे. म्हणून या दृष्टीने ही गाथा मंदिराची योजना आहे. आपण त्यांच्या अभंगावर विश्वास ठेवून तशी वाटचाल करावी. निश्चित आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं एक वेळ भजन करू. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम 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 तुकाराम